हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे 35% भागाला आपल्याला चांगलाच पाऊस दिसलेला आहे. म्हणजे 35% भागांना चांगलाच झोडपा बसलेला आहे. हं, हं, हं. आणि ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं होतं, की 35% व्याप्तीसह हा पाऊस राहणार. हं, तर हं. आपल्याला त्याच व्याप्तीसह हे पाऊस पाहायला सुद्धा मिळालेला आहे. बऱ्याच ठिकाणी गारपीट, बऱ्याच ठिकाणी पाऊस सुद्धा. नक्कीच कालच आपण पोस्ट टाकली आणि मागे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलंय, की 20 तारखेपासून काही भाग निष्क्रिय होणार आहे. हो, तर आजपासून बऱ्याचशा भागांचा धाक कमी होतोय. त्यामध्ये नाशिक क्षेत्र असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बेळगाव या भागाचा समावेश होतो. बीड, जालन्याचा सुद्धा आणि बुलढाण्याच्या देखील अनेक भागांमधनं पाऊस निष्क्रिय होतोय. बरोबर. अशा भागांची यादी आपण तुम्हाला मागे पण सांगितली होती आणि या भागांना मध्यम थंड वारे, उष्णतेची लेव्हल थोडी कमी होत हे वारे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत जातील. त्यामुळे बाष्प ट्रान्सफर कुठे होते माहिती आहे का तुम्हाला? विदर्भाच्या पूर्वेकडील भागांमध्ये ट्रान्सफर होणार आहे. हां, हां. तर मग आज पाऊस नसलेले हे जिल्हे झाले, तर मग असलेले जिल्हे किंवा किती प्रमाणात त्या भागामध्ये राहू शकतं, या भागांच्या नावाची यादी अशी आहे, की परभणी, नांदेड परिसर, वाशिम, तुरळक ठिकाणी या भागांचा समावेश आज आहे मोजक्या ठिकाणी. हो, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, अकोला, अमरावती या भागामध्ये बी सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीनं 25% एवढी व्याप्तीचा पाऊस इथे बरसू शकतो आजच्या दिवस. बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच ठिकाणचा धाक हा कमी होतोय. हो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि खानदेशच्या शेतकऱ्यांना, त्याचबरोबर जालन्यातल्या आणि बुलढाण्यातल्या पश्चिमेकडील भागातल्या शेतकऱ्यांना, त्याचबरोबर बीडमधल्या सुद्धा शेतकऱ्यांना आज हळद उकडायला अजिबात टेन्शन येणार नाही, धाराशिव, सोलापूरसह. तर आज पाऊस होणाऱ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला मी सांगितली, की पूर्व विदर्भ आणि पुरवण्यात नांदेड पट्ट्यामध्ये मोजक्या ठिकाणीच, यवतमाळमध्ये मोजक्या ठिकाणी, हं, हं. हिंगोली, वाशिम मोजक्या ठिकाणी, 1-2 ठिकाणी होऊ शकतं. पण बरोबर. चंद्रपूर, गोंदिया, नागपूर या भागामध्ये 25% ची व्याप्ती आजचे दिवस राहिली आहे. उद्यापासून अजून निष्क्रियता येईल याच्यामध्ये. हो. पाऊस उद्यापासून आणखी निघून जातो 21 तारखेपासून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधनं. बरं सर, उद्यापासून पाऊस हा निघून जात आहे. तर मग जाताना कोणकोणत्या भागामध्ये हे सक्रिय राहण्याची शक्यता आहे? जाताना म्हणजे आजच्या दिवसच 20 तारखेलाच फक्त पूर्व विदर्भातले जे काही 4-5 जिल्ह्यांची यादी आपण घेतली, हो, याच भागामध्ये तो राहू शकतो. बाकी शेतकऱ्यांना अडचण नाहीये. आणि बरोबर. तुमच्या माध्यमातून सांगतो, आपण जे काही जिल्हे आपण वगळले होते त्यांना आता ॲप्लिकेशनमध्येच तो अंदाज बघावा लागणार आहे. बरोबर आहे त्याशिवाय सर. त्यांना दुसरा अंदाज मिळणार नाहीये. हो, ठीक आहे. हो. आणि मान्सूनच्या बाबतीत जे काही सत्र आहे ते तुम्हाला सांगितलेले सविस्तर. या व्यतिरिक्त अजून काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर तुम्ही घेऊ शकता. तर आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच पुढील प्रश्न येत आहे, की जे आपलं 26-27 पासून जे वातावरण बनणार आहे, तर ते वातावरण कसं राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार? 26-27 नाही, ते 24-25 आहे. हो, तर याच्यामध्ये लातूर मोजक्या ठिकाणी, दक्षिण महाराष्ट्रामध्ये ॲप्लिकेशनमध्ये सांगू आपण त्या भागाबद्दल. तर लातूर, नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी ही परिस्थिती राहू शकते याच्यामध्ये. हां, हां. त्यानंतर परिस्थिती 25 तारखेला सुद्धा याच भागामध्ये मोजक्या ठिकाणी राहू शकते. धाक हो, मात्र पहिल्यासारखा नाहीये. बरोबर. आणि विषय विनंती अशी आहे, की हे एक दिवस मागे पुढे म्हणजे 25 तारीख कॉमन आहे, 26 पर्यंतही जाऊ शकतं. हो, बरोबर आहे सर. हं, बरं सर, तुम्ही काल सांगितल्याप्रमाणेच आपल्याला विविध भागामध्ये गारपीट, विविध भागामध्ये पाऊससुद्धा पाहायला मिळालेला आहे. आणि हं. शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला हेच प्रश्न येत होते, की सर आजची, उद्याची काय कंडिशन राहणार आणि कोणकोणते जिल्हे सक्रिय राहणार ते तुम्ही सांगितलेले आहे. तर पुन्हा एकदा सर शेतकऱ्यांना एक सविस्तरमध्ये माहिती द्या सर. सरळ सरळ सांगायचं झालं तर